दिल्लीमध्ये सीजेपीचं आंदोलन सुरू असतानाच त्यामध्ये घातपात करायचा कट शिजत होता अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे। पश्चिम बंगालमध्ये शमीम मोंडल या संशयित दहशतवाद्याला 2 दिवसांपूर्वी अटक झाली आणि त्याच्या चौकशीमधून ही माहिती समोर आलेली आहे। आंदोलनामध्ये पोलिसांच्या वेशात शिरून असंतोष घडवून आणायचा कट होता एवढं सध्या समजलेलं आहे। तपास अधिकारी सध्या यापेक्षा अधिक माहिती देत नाहीयेत। मोंडलची प्रेयसी अर्पिता सरकारला शुक्रवारी झारखंडमधून अटक करण्यात आली। हे दोघं अनेक दहशतवादी कृत्य घडवण्याच्या तयारीत होते। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारी यांची हत्या करण्याचा कट सुद्धा शिजत होता। यामागे पाकिस्तानातील दहशतवादी शहजाद भट्टी आहे। तो सोशल मीडियावरून भारतातल्या काही तरुणांची माथी भडकवून त्यांच्याकडून दहशतवादी कारवाया करवून घेण्याचा प्रयत्न करतोय असं तपासात समोर आलंय। एवढंच नाही तर जैश ए मोहम्मदचे अनेक म्होरके शमीमच्या संपर्कात होते। त्यांनी शमीमला मेक्सिको आणि ब्रिटनमधले सिम कार्ड सुद्धा मिळवून दिलेले होते, जेणेकरून शमीमशी संपर्क साधताना सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर तो येणार नाही। शमीम आणि अर्पिताची कसून चौकशी सुरू आहे, त्यातून अधिक धक्कादायक खुलासे होतील अशी शक्यता आहे।